वेळी तर मोठी टाकी ट्रॉलीमध्येच पडली आणि आज तर आपल्या म्हशी चरायला सोडलेल्या होत्या ते तर काय चरायचं नावच घेत नव्हते आणि इथे तर गावात सगळे जण जमलेले होते आणि मोठी टाकी ट्रॉलीमध्ये ठेवायची होती. मग इथे तर आपल्याला पाईप गोळा करायचा होता तर मग काय मोठा पाईप होता आणि ते पण गुंडाळून टाकला आणि इथे तर टाकी ट्रॉलीमध्ये ठेवायचं काम चाललेलंच होतं. मग काय पूर्ण टाकी खोलली आणि इथे तर ट्रॅक्टर पण आलेलं होतं आणि आपल्याला तर ट्रॉलीचं जॅक चढवून टाकी ट्रॉलीमध्ये ठेवायचीच होती. ट्रॉलीचं तर जॅक चढवलेलंच होतं आणि इथे तर दावे टाकीला बांधलेलीच होती आणि सगळेजण तर काय ट्रॉलीवरच चढलेले होते आणि ट्रॉलीच तर जॅक चढवलेच होतं. मग काय टाकी तर उचलत नव्हती म्हणून टाकीमधलं पाणी तर काढून घेतलं आणि टाकीला दाव्यासकट बांधून टाकलं आणि इथे तर ट्रॉली पण वर गेलेली होती आणि टाकी हळूहळू उचलत पण होती. मग काय थोड्या वेळात तर डायरेक्ट टाकी ट्रॉलीमध्ये सोडली आणि आपल्याला तर मग शेताकडे जायचं होतं. मग काय टाकीचं तर व्यवस्थित काम झालेलं होतं आणि टाकी ट्रॉलीमध्ये बसली पण आणि ट्रॅक्टर तर निघून गेला आणि मी थेट शेताकडे आलो आणि आपल्याला वैरण प्रणाला जायचं होतं आणि म्हशी पण चरायला सोडायच्या होत्या. मग काय म्हशीकडे आलो थेट आणि आपल्या तर म्हशी चरायला सोडलेली आणि आपल्या तर म्हशीने मस्तच मेकअप केलेला होता कारण म्हैस तर काय चरायचं नाव घेतच नव्हती, नुसती मस्तीच करत होती. इकडं खेट तिकडं खेट करत होती आणि चरलं तर काय शेवटच नाही. मग म्हशीला पण बांधून टाकला आणि थेट गेलो दिवस मला आता वैरण आणायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.